आज शिरगावचा होता. थँक्यू सो मच. मॅच क्रमांक 34 यस पंचांचा ग्रीन सिग्नल. मॅचला सुरुवात होते. दोन्ही टीमना देऊयात या मॅचसाठी लाख लाख शुभेच्छा. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड बेस्ट टॉप प्लेयर बोथ द टीम. गेम ऑन. 3, 2, 1 लेट्स प्ले. गेम ऑन. स्ट्राईक वरती कुलदीप आणि त्यांच्या समवेत नॉन स्ट्राईक एंड वरती चला ट्विटमॅन. पहिलाच बॉल. खरं तर अगदी कवच मध्ये खेळायचा होता आणि पहिल्याच बॉल वरती मोठी सफलता सध्या तरी मिळते. ती म्हणजेच गणेशान क्लासेस संघाला पहिल्याच बॉल वरती कुलदीप बॅक टू द पॅव्हेलियन. ग्रुप संघाला अगदी याही टीमकडे चांगले बॅटिंग ऑर्डर आहे, परंतु जेव्हा जेव्हा पहिल्याच बॉलवरती सलामीचे फलंदाज बाद होतात तेव्हा टीमचा कॉन्फिडन्स थोडा लूज होताना पाहायला मिळतो. तर चला या ठिकाणी डायमंड ग्रुप टीम 12 खेळाडू पाठवायचा आहे. येस पंच 1 मिनिट मॅच थांबवायचे. तर चला शेवटचा पुकार केपी. जर का खेळाडू आला नाही तर 2 धाब्यांची पॅनल्टी नक्कीच तुमच्या टीमला लागेल. चला वारंवार हे आम्हाला सांगायला लागतं. सर्व संघांना आम्ही विनंती करू. पार्थ यायचं आपण पहा. जर आपण केपी जर 12 खेळाडू आला नाहीये तर 2 धाब्यांची पॅनल्टी देखील तुम्हाला लागू शकते. पहा आता यापुढे सूचना होणार नाही, डायरेक्ट पॅनल्टी आता अनाऊन्स होईल. येस गेम ऑन. स्ट्राईक वरती राहुल आहेत. ऑन साइडला मोठा फटका खेळायचा होता, परंतु अगदी लॉंग ऑफ रिझन मधून बॉल अगदी जाईल बाउंड्री रेंजच्या बाहेर. सीमारेच्या पार. 4 धाबा चौकार. फुल लेनचा चेंडू होता. ऑनसेटला खेळायचा प्रयत्न, परंतु मिड ऑनला खेळाडू आहे. चांगली फील्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी या चेंडूवरती कमबॅक करत असताना गोलंदाज विपुल. P1चा षटक आहे. खरं तर P1 मध्ये पहिल्याच बॉलवरती विकेट आला होता, परंतु तदनंतर अगदी राहुलच्या बॅटमधून मात्र चौकार. इथे कदाचित मी तर म्हणेन यस पंचांना दिशा पाहावी लागेल. पंचांचा इशारा. खरं तर लेग स्टिकच्या पलीकडचा हा चेंडू व्हाईट बॉल. 1 अवांतर धाव मिळेल. अवांतर धावा संख्येच्या मदतीने 5 धावा फलकावरती आहेत. गतीमध्ये परिवर्तन. स्लोवर वन चेंडू. फटका फसलाय. फसवा चेंडू होता आणि या फसव्या चेंडूवरती सध्या तरी फसवलाय फलंदाज राहुलला. आणि परतावे लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक फलंदाज बाद.
अगदी इथनं आपण पाहतायत पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या तरी विकेटवरती विकेट लागले जात आहेत. सध्या तरी अडखळत सुरुवात म्हणावी लागेल डायमंड ग्रुप संघाकडून. खरं तर डायमंड ग्रुप हा संघ एक नामांकित संघ आहे आणि आता सध्या तरी या संघाच्या वतीने थोडीशी खराब सुरुवात म्हणायला लागेल, कारण की एकाच ओव्हरमध्ये 2 महत्त्वाचे विकेट मात्र बाद झालेत. नवीन बॅट्समन, यस नवीन बॅटर सुनील आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालेत. फुललिंदा चेंडू खरं तर बॉल बॅक टू ड्राईव्ह केलाय शेवटच्या मुवमेंटला यस असा कॉल आणि तदनंतर मात्र ही सिंगल कंप्लीट केली जाते. थोडासा उशिरानं लेट केला, उशिरानं मात्र कॉल केला की ते धाव बनवू शकते आणि तदनंतर मात्र ही धाव कंप्लीट झाली आहे. अगदी पहिल्याच ओव्हरमध्ये सध्या तरी गोलंदाज विपुल चांगली कामगिरी करत असताना आपल्या टीमकडून नक्कीच आमचे अनुज सर आम्हाला सांगतात की आतापर्यंत धाव फुलकावरती 6 धावा आहेत. जास्त वेळ घेऊ नका, दोन्ही टीम्स वेळेची मर्यादा आहे. यस टाइम अलर्ट आहे. जर का आता जास्त वेळ घेईल तर लगेचच 5व्या षटकामध्ये एक खेळाडू तुम्हाला आतमध्ये घ्यावा लागेल. ओव्हरपिच बॉल फटका सुंदर, क्रिकेटच्या खेळाचा सर्वात सेफ शॉट लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चेंडू सीमा पार, फ्लॅट फटका, चेंडू सीमा पार, 6 धावा, षटकार. करणार टीम तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलमध्ये घ्यावा लागेल. आता इथनं कुठल्याच टीमला वेळ दिला जाणार नाहीये. पहा आता वेळेचा उन्हाचा तापमान देखील आता झपाट्याने वाढत चाललाय, लक्ष असू द्यात. आता इथनं कुठल्याच टीमवरती नक्कीच कोणाला आता मुभा दिली जाणार नाहीये. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 12 धावा फलकावरती. षटक क्रमांक 2 आणि पहिलाच बॉल खरं तर फेकून दिलाय अगदी स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक टपागे चेंडू सीमा पार, 4 धावा. लवकरच्या मदतीनं 16 धावा दाफुलकावरती आहेत. गुडलॅन्ड स्पॉटचा बॉल खरं तर सन्मान दिला या चेंडूला आणि या चेंडूवरती मिळेल ती फक्त एक सिंगल. 17 धावा दाफुलकावरती. येस तर पहा या ठिकाणी नक्कीच जेवण आलेलं आहे. तर प्रत्येक टीमच्या कॅप्टनला आम्ही विनंती करू आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपल्या टीमचा जो जेवण आहे तो घेऊन आपण जायचं आहे. फक्त कॅप्टनकडेच जे जेवण आहे ते दिलं जाईल. कट केला फटका सुंदर आहे, पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलाय सरळ डीप मध्ये, चेंडू वेगानं जाईल सरळ जमिनीला, दन 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 करत सीमा पार, अजून एक चौकार. जे आज 8 संघ खेळणार आहेत, 8 टीमचे कॅप्टन
आपण व्यासपीठावरती यायचं आहे आणि आपल्या टीमचा जो जेवण आहे तो घेऊन जायचा आहे. पहा फक्त कॅप्टनकडेच जे जेवण आहे ते दिलं जाईल आणि कॅप्टनला विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन नक्कीच आपल्या प्लेयरचा जो जेवण आहे ते घेऊन जायचं आहे. यस, जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. मॅच क्रमांक 4 या ठिकाणी पाहतात. खरं तर एका बाजूला डायमंड ग्रुप, त्यांच्या विरोधात गणेशान क्लासेस आहे. दोन्ही टीम नामांकित आहेत. दोन्ही टीम सध्या चांगला खेळ करतात मैदानाच्या आत. आत्तापर्यंत 23 धावा धावफलकावरती आहेत. गुडलक स्पॉट, फटका सुंदर आहे, वेगवान फटका, परंतु डीप मध्ये खेळाडू फक्त पाहत राहिले आणि तदनंतर चेंडू सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा वन बाउन्स इनटू द फॅन्स, 4 रन, चौकार. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. ओव्हरमध्ये धावा होत नव्हत्या, परंतु आता इथनं अगदी धावांची सुरुवात. आतापर्यंत 27 धावा धावफलकावरती आहेत. अगदी पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 12 धावा होत्या आणि आता या ओव्हरमध्ये आतापर्यंत जवळ 15 धावा. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेचून मारलाय, फटका हा देखील दमदार आहे, ताकदवार आहे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुन्हा एकदा फरार, 6 धावा, षटकार. यस, तर बॉलची मागणी होते. यस पंच, बॉल पुरवायचा आहे. आयोजन कमिटी विनंती असेल. ओव्हर आहे दोन्ही टीमसाठी, अर्थात चॅलेंज ओव्हर. या ओव्हरमध्ये तुम्हाला 15 धावा जर बनवल्या तर तुम्हाला 7 धावा या एक्स्ट्रा बोनसच्या स्वरूपात मिळतील. जर का 15 पेक्षा कमी केला तर, जर का 14 बनवल्या तर तुमच्या 7 धावा मायनस केल्या जातील. 50-50 ओव्हर आहे, चॅलेंज ओव्हर आहे अनुसार. एक वेगळी संकल्पना ISPL टुर्नामेंट झाली. खरं तर त्या स्पर्धेमध्ये देखील चॅलेंज ओव्हर आपण पाहिलं आणि आता त्याच प्रकारे हे षटक. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळायचा होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. हा पहिलाच बॉल डॉट आलाय. चॅलेंज ओव्हर आहे, चॅलेंज केलं जात आहे दोन्ही टीमकडून. गोलंदाजांना देखील 15 धावा रोखायच्या आहेत, परंतु फलंदाजाला देखील 15 धावा बनवायच्या आहेत. ओव्हरपिच बॉल, अगदी ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही आहे. सध्या तरी विपुल चांगली गोलंदाजी करत असताना आपल्या टीमसाठी विपुलला माहिती या षटकात कमी धावा नक्कीच खर्च करायच्या आहेत. जर का कमी धावा खेचल्या तर नक्कीच कुठेतरी आपल्या टीमला बेनिफिट होऊ शकतो. आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी विपुलनं गोलंदाजी करत असताना आतापर्यंत एकही धाव खर्च केली नाही आहे या षटकात. फुलरलेनचा बॉल अगदी ऑलॉन द कार्पेटच्या चेंडूला डीपमध्ये ढकललाय. तिथे खेळाडू होते, परंतु शेवटच्या मोमेंटला बॉलला अडवलं गेलंय, स्टॉप केलंय आणि त्यानंतर उचल फेक. यस, तर पुन्हा एकदा ऑफिशियल नोंद करायची कॅप्टननं. यस, तर पुन्हा एकदा आम्ही विनंती करू, जे 6 टीम अजूनही नक्कीच खेळल्यात त्यांना विनंती असेल की आपण आपला जो जेवण आहे तो घेऊन जायचं आहे. चौतीस धावा धावफलकावरती. शॉर्ट प्लेन बॉल खेचून मारलाय, फटका दमदार, पुल अँड पॉवरफुल, मॅक्सिमम इट इज अ 6 रन. बॉल पुरवायचे आहेत मैदानाच्या. आयोजन कमिटी आपण लगेचच पंचांकडे देखील लक्ष द्यायचं आहे. सध्या तरी या मॅच मध्ये आपण पाहतायत सुनील अप्रतिम बॅटिंग करत असताना आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून
28 धाबा आल्यात. अप्रतिम बॅटिंग आतापर्यंत. 3 षटकार 2 चौकार आणि 1 डबल देखील आली आहे. 6 बॉलमध्ये 28 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या आहेत. अगदी या टीमकडे डायमंड ग्रुपकडे एक चांगले बॅटर होते. कुलदीप अगदी स्वस्तात बाद झाले. राहुल आला होता, त्यानं सुरुवात चांगली केली होती, परंतु तदनंतर आता सुनील ज्यानं संपूर्ण या मॅचची धुरा सांभाळली. मॅचमध्ये असं वाटलं होतं की या मॅचमध्ये कुलदीप बाद झाला, राहुल बाद झाले. तदनंतर असं वाटलं होतं की आता नक्कीच डायमंड ग्रुप सध्या अडचणीमध्ये सापडणार, परंतु तसं नाही आहे. सध्या तरी सुनील नावाचा वादळ मैदानाच्या आत गोंगावत असताना पाहायला मिळतोय. आत्तापर्यंत 6 बॉलमध्ये 28 धाबा त्यानं कुठून काढल्यात. टॉप गेअरवरती बॅटिंग नक्कीच सध्या तरी पाहायला मिळते. पुन्हा एकदा ऑनसाईडला उडवला आहे. खरं तर मिड ऑनच्या डोक्यावरनं बॉलला पाठवलं डीप मध्ये. पुन्हा एकदा चेंडू फरार होतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 धाबा चौकार. सुनील आहेत. सुनील त्यांच्या बॅटमधून आतापर्यंत 32 धाबा आल्यात. ऑन साइडला खेळायचं होतं, परंतु या ठिकाणी प्ले डाऊन होतात. बॅटची एज आणि त्यानंतर हा चेंडू सरळ यष्टांवरती धडक देतोय. चॅलेंज ओव्हरमध्ये अगदी या ठिकाणी आतापर्यंत पाहिलं तर नक्कीच 11 धाबा आल्यात. म्हणजेच आता या ठिकाणी किती मायनस केला जातील हे नक्कीच मी तुम्हाला सांगू. आणि की या ठिकाणी पहा 11 धाबा बनल्या गेल्यात. म्हणजेच आता 5 धाबा या मायनस केल्या जातील आणि 6 धाबा आता स्कोर कार्डवरती होतील. जबल 44 धाबा झाल्यात. 44 मधनं 5 आता मायनस केल्या जातील आणि आता मायनस करून जो स्कोर होईल तो आम्ही तुम्हाला सांगू. यस, तब्बल 39 धाबा धावफलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. चौवेचाळीस धाबा बनल्या होत्या. 44 मधनं 5 आता मायनस केल्यात. चॅलेंज ओव्हरमध्ये फक्त 11 बनल्या गेल्यात आणि आता इथनं 50-50 अर्थातच 5 धाबा देखील मायनस झाल्यात. 39 धाबा धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर. आता उर्वरित शेवटचे 2 षटक नक्कीच त्याच दरम्यान आमचे अविनाश मामा टेंबे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं मनपूर्वक स्वागत. यस, या चेंडूवरती यस 2 धाबा या ठिकाणी एकवटल्या गेल्यात. 2च्या बरोबरीने 41 धाबा धावफलकावरती. चौथं षटक गोलंदाज हेमंत आहेत. ओव्हरपिच बॉल, फटका सुंदर आहे. विशेप मध्ये बॉलला पाठवलंय डीप मधून. चेंडू फरार होतोय. 1 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. बाहेर गेलेले बॉल आहेत ते स्टेजवरती आणून देण्याची कृपा करावी. बाहेर गेलेले बॉल जस या ठिकाणी आपण पाहता डॉट बॉल आलाय. सध्या तरी कमबॅक करत असताना हेमंत अगदी या ठिकाणी आपण पाहता चांगली गोलंदाजी आता करत असताना कमबॅक केलं जात आहे. सातत्याने अवे फ्रॉम द बॉडी हे चेंडू जर फेकले ना तर कमी धावा येतील आणि सध्या तरी तेच चेंडू आता फेकले जात आहेत. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅटची एज स्लिपमध्ये खेळाडू पोहोचले होते, परंतु त्यांच्या आव्याकाच्या बाहेर होता चेंडू आणि शेवटच्या मोमेंटला मात्र एका टप्प्यावरती बॉलला गॅदर केलं जातं. 1 धाव मिळाली या ठिकाणी. नक्कीच या ठिकाणी चांगली मॅच पाहायला मिळते. एका बाजूला डायमंड ग्रुप आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहता गणशान क्लासेस आहेत. दोन्ही टीम नामांकित आहेत. खरं तर आपण ही स्पर्धा पाहतायत
माजी नगरसेवक खरं तर प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण या मैदानावरती पाहत आहेत. खरं तर नक्कीच अण्णांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण पाहता. नक्कीच सकाळच्या सत्रात जे नक्कीच नामांकित मान्यवर देखील आले होते, अर्थातच नक्कीच आमदार साहेब किसन कत्रे साहेबांचं देखील इथे आपण पाहिलं सकाळच्या सत्रामध्ये आगमन झालं होतं. नक्कीच पंचायत राज्यमंत्री खरं तर कपिल पाटील साहेबांचं देखील आगमन झालं होतं. या मैदानावरती खरं तर भरपूर दिग्गज मान्यवर आले होते या स्पर्धेत. खरं तर सर्वांचा मनपूर्वक आम्ही आभार व्यक्त करू. अवे फ्रॉम द बॉडी इथे आपण पाहता गॅपमधून बॉलला पाठवलं डीपमध्ये, सुईमधून धागा काढाबा त्या प्रकारे हा चेंडू गॅपमधून पाठवलाय सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धाबा चौकार. या चौकारच्या मदतीनं 50 धाबा धावफलकावरती आहेत. शॉर्ट ऑफ लेन बॉल पुल करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अगदी लॉंग ऑफला खेळाडू होते परंतु त्याच्या आव्याकाच्या बाहेर आणत हा देखील चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाबा. प्रत्येक सामना हा 5-5 षटकांचा आहे. लास्टच्या ओव्हरला 4 4 मारले तर 1000 रुपयाची बक्षीस ठेवलेले आहे. लास्टच्या ओव्हरला 3 6 मारले तर 2000 रुपये शेखर उगले साहेबांकडनं. यस तर पहा या ठिकाणी फलंदाजांना सुवर्ण संधी आहे. लगातार 3 बॉल 3 षटकार, लगातार 3 बॉल 3 चौकार, 1000 रुपये कॅश प्राइज शेखर उलवे साहेबांच्या वतीनं दिले जाईल. खरं तर फलंदाजांना ही सुवर्ण संधी की अगदी षटकार हॅट्रिकसाठी 2000 रुपये आहेत, माफी असावी. पहा सुवर्ण संधी आणि त्या संधीचं सोनं तुम्हाला मैदानाच्या आत निर्माण करावं लागेल. 4 चौकारास 1000 रुपये आहेत आणि 3 षटकारास 2000. जेवढी जास्त मेहनत तेवढे जास्त प्राइज. शेवटचं आणि अंतिम षटक. अगदी या ठिकाणी समोरून चेंडू वळवण्यात आला. यस आता इथे चेक केलं जाईल, टीव्ही एम्परच्या मदतीने आता इथे घेतली जाईल. अगदी तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत अविनाश टेंबे अर्थातच या ठिकाणी मामा आहेत. आता ते इथनं चेक केलं जाईल. यस इथनं स्टंपिंग केलं की नाही हे चेक करायचं आहे.
वरती होतं आणि आता बॅट्समन कोण आहे? कोण? ईशांत. यस, नवीन बॅट्समन ईशांत आलेत. निशांत. यस, निशांत आहेत. चला स्पीडअप घ्यायचे आहे. पहिला चेंडू ठीक आपण 1:08 फेकला होता, परंतु आता शेवटचं षटक सुरू आहे. अगदी ऑन साईडला आपण पाहता चेंडूला पाठवलं, टर्न केलं, डीपमध्ये आपण पाहता प्रोटेक्शन आहे. एक धाव तर कंप्लीट आणि आता दुसरी ही धाव इथनं कंप्लीट केली जाते. 2 धावा मिळतील. 2च्या मदतीनं टीमची टोटल अब तक 56 धावा फलकावरती आहेत. निशांत आणि अजय यांना आपण पाहतायत सध्या तरी खेळपट्टीवरती आपल्या टीमसाठी धावा जमा करतायत. इथे फटका फसला आहे, परंतु अगदी फर्स्ट स्लिपचा खेळाडू थोडा डीप होता आणि त्या कारणास्तव यस बॅट कट आहे या ठिकाणी. पंच हेच सांगतायत जर का कॅचवरती आले असते तर कदाचित बॅट्समन बाद देखील झाले असते आणि या चेंडूवरती एक सिंगल. शेवटच्या षटकात सध्या तरी मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांना वंचित ठेवलं जातं. सुरुवात चांगली झाली होती, परंतु तदनंतर अगदी गोलंदाजांना आता इथे कमबॅक जरूर केलंय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. चला स्पीडअप घ्यायचे आहे. खरं तर आपण पाहतात ही स्पर्धा माजी नगरसेवक प्रशांत अण्णा कुलकर्णी यांच्या वाढदिवसा निमित्त ही स्पर्धा. फटका ऑन साईडला मोठा खिचला, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते, परंतु दुसऱ्याचा कॉल कदाचित हा निर्णय चुकीचा आणि यस इथनं अजयला मात्र परतावा सीमारेषेच्या बाहेर फलंदाज होतोय बाद. सांग द्यावा. 58 रन्स 58 धावा फलकावरती. आतापर्यंत 5 फलंदाज देखील बाद झाले आणि आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक राहिलेत. शेवटच्या 2 षटकात एखादा मोठा फटका बॅटर अपेक्षित करतील. जर का एखादा मोठा फटका आला तर 60+ धावा होऊ शकतात. नक्कीच आज क्रिकेटच्या खेळात आपण 40+ क्रिकेट देखील पाहता, परंतु आता सध्या तरी या मॅचमध्ये 60+ धावा होतील का पाहायला मजा येणार आहे. खरं तर आज इथे आल्यानंतर नवीन संकल्पना आम्ही अनुभवली. खरं तर 50-50 अर्थात चॅलेंज ओव्हर देखील पाहिलं. आज जबल चॅलेंज ओव्हर एकही टीमनं आतापर्यंत जिंकलं नाही आहे. इथे देखील धावा घेण्याचा प्रयत्न सध्या केला जातोय. यस पंच या ठिकाणी स्टंपिंग चेक करायचे का? यस यस
येस बॅटर आउट आहे त्या ठिकाणी. आउट आहेत. खरं तर बॅट्समन भरपूर बाहेर होते आणि ते नक्कीच गोलंदाजानं स्वतःनं बेल्स पाडल्या, खाली पडल्या. नक्कीच खाली पडल्यानंतर स्वतः गोलंदाजानं उचलून मात्र यष्टांवरती लावल्या. इथे शेवटचा बॉल होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आणि आता इथे देखील फलंदाज बाद होतात. शेवटच्या षटकात चांगला कमबॅक राहिला आहे गोलंदाज संदीपचा. शेवटच्या षटकात गोलंदाजी करत असताना फक्त 4 धावा त्यानं खर्च केल्यात आणि पाहता पाहता इथे सत्र पहिलं संपलंय. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना टीम डायमंड ग्रुप संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 58 धावा आणि 59 धावसंख्येचा टार्गेट इथे उभा केला आहे. तो म्हणजेच गणेशान क्लासेस संघाच्या समोर आणि 59 धावसंख्येची गरज. तर चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉससाठी यायचं आहे. पुढचा मॅचचा तर चला लगेच दोन्ही टीमच्या कॅप्टन आपण टॉस द्यायचं आहे. क्रमांक 5 टीमचे कॅप्टन आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. बॅरेज स्टार आणि हेंद्रापाडा बॉईज या दोन संघाच्या दरम्यान नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. तर दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती असेल आपण लगेचच जास्त वेळ न घेता आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस साठी यायचं आहे. इथे टॉस केलं जाईल. बॅरेज स्टार संघाचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत आणि दुसऱ्या बाजूला आम्ही विनंती करू ते म्हणजे हेंद्रापाडा बॉईज या टीमचे सुद्धा लगेचच टॉस द्यायचं आहे. अगदी इथे टॉस केलं जाईल. कॅप्टन आले टॉस साठी आपण जाऊयात. तर या मॅचचा टॉस करण्यासाठी उपस्थित मान्यवर यस त्याच दरम्यान व्यासपीठावरती उपस्थित नगरसेवक विवेक मोरे साहेब आहेत आणि त्यांच्या समवेत शेखर उलवे साहेब दोन्ही साहेबांच्या वतीने आपण टॉस करूयात. कॉइन यस आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. उपस्थित आमचे दोन्ही मान्यवर आणि मान्यवरांना आम्ही नक्कीच विनंती करू की आपल्या शुभ हस्ते आपण हा टॉस कंप्लीट करायचा आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन तिथे सज्ज आहेत आणि साहेबांना आम्ही विनंती करू आपल्या शुभ हस्ते या खरं तर मान्यवरांचा शुभ हस्ते आपण टॉस करूयात. मॅच क्रमांक 5 बॅरेज स्टार विरुद्ध हेंद्रापाडा बॉईज. हेंद्रापाडा बॉईज टीम कॉल करेल हेड अँड टेल. हार्दिक स्वागत आहे. हेडरचा कॉल केलाय. यस हेड आलाय. फक्त निर्णय विचारेल निर्णय का असेल बॉलिंग येणार. यस थँक्यू सो मच. लगेच दोन्ही टीमला विनंती असेल पुढच्या मॅचसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि साहेबांना विनंती असेल आपण लगेचच विराजमान व्हायचं आहे. तुम्हाला पुढच्या मॅचसाठी नक्की शुभेच्छा असतील. नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल तो म्हणजेच हेंद्रापाडा बॉईज विरुद्ध
बॅरेज स्टार या दोन संघाच्या दरम्यान ही मॅच. बॅरेज खरं तर दोन्ही टीमला पुन्हा एकदा शुभेच्छा देऊया. जाऊया पुन्हा एकदा कॉम्बॉक्समध्ये. हॅलो. तर पहा जे ग्राउंडच्या बाहेर बॉल जात आहेत, जे प्रेक्षक आहेत त्या सर्व प्रेक्षकांना आम्ही विनंती करू, पहा जे बॉल बाउंड्रीच्या बाहेर जातात ते आपण लगेचच फेकण्याचा नक्कीच प्रयत्न करा. सर्वांना आम्ही विनंती करू आणि आपण लगेचच जाऊयात या मॅचच्या दिशेने. थँक्यू सो मच. यस, दुसरं सत्र चालू होतं. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. एक चांगली मॅच आपल्या समोर आहे. मॉर्निंग ट्रॅक वरती कुलदीप केपी, यस, युगराज बुटेरे देखील लाईन ऍक्शन मध्ये सज्ज झालेत. स्ट्राईक एंडला बॅटर विपुल, नॉन स्ट्राईक एंडला शुभम ही जोडी. पहिला बॉल यावेळेस आपण पाहतो डॉट बॉलने सुरुवात करत असताना मैदानाच्या आतमध्ये संपार पूर्णपणे सांगत असताना शफलला देखील झालेत. पूर्णपणे आपण पाहतो स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न होता. अंपायर देखील सांगत असताना समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो. एक चांगली सुरुवात जरूर करून दिली केपीने. तब्बल 59 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये आहे टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती केपी बोनत यार राईट मोर द विकेट. यावेळेस ऑकलँडचा बॉल होता. खोलवर टप्प्याचा बॉल पाहायला मिळतो आणि ही एका धावेच्या मदतीने आपण पाहतो अकाउंट ओपन केलं. 1 ऑन बोर्ड. षटक क्रमांक पहिला P1चं षटक आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. पॉवर प्ले, मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिले षटक आहे आज. खऱ्या अर्थानं 3 अंपायर्स आपल्याला जरूर पाहायला मिळतात. ऑफिशियल पंच आपण पाहतो यावेळेस युगराज बुटेरे सर, त्याच दरम्यान प्रशांत सूर्यराव आणि त्याच दरम्यान आमचे अविनाश टेंबे अर्थातच मामा, हे तिन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय आज या स्पर्धेच्या जरूर जोडले जातात. लाऊड अपील या संपार सिग्नल OUT आउट. फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक पहिला शुभम बॅक टू डकआउट. श्याम स्पर्धा पाहतो. खऱ्या अर्थानं आजचा हा पहिला दिवस आहे. हा आनंदाचा सोहळा आहे. CM चषक 2025 चे थरार आजचा पहिला दिवस. उद्या डे 2 मेगा फायनल डे आपल्याला पाहायला मिळेल आणि आजचा हा उद्घाटनचा दिवस आज आपण पाहतोय. आज सकाळच्या सत्रामध्ये आपण जो पाहिलं न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इनॅट नंबर 3 वरती निखिल आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने फिल्डर आले. डीप मधून बॉलला उचलतील, फेकतील तोपर्यंत एक धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचेल 2 या धावसंख्येवरती. 1-1 2-2 धावांनी त्या मात्र समीकरण चेंज होताना आपल्याला जरूर पाहायला मिळते. 59 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 59 आता मात्र टार्गेट सेट केलंय. तर 59 धावांचा पाठलाग करायचा टीमला. बॉलिंग ट्रॅक वरती केपी राईट मोर द विकेट. फुल टॉस बॉल होता. रिव्हर्सचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फुल अनसक्सेसफुल आलेला हा बॅट मधून करारा चौकार. सहा धावा धावफलकावरती आहेत. 6 ऑन बोर्ड. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहे. ओके.
23. उत्कृष्ट असा षटकार. 3 बॉलमध्ये 3 षटकार मारल्यास 500 रुपये यश एंटरप्राइजेस मार्फत देण्यात येणार आहे. पेठ किल्ल्याचे किल्लेदार शिलेदार पंढरीनाथ सावंत यांच्या मार्फत. गणेशा क्लासेसचे बॅट्समन यांना यश एंटरप्राइजेसचे पंढरीनाथ सावंत यांच्या मार्फत 501 रुपयाचं बॅट्समननी कृपया करून नंतर बक्षीस घेऊन जायचं. त्यांच्याच टीमच्या विरुद्ध मारलेले 3 षटकार यासाठी त्यांनी 500चे 1000 केलेले आहेत. क्या बात आहे. यावेळेस कॅच प्राइज देखील ऑन झालेला आहे. पूर्णपणे आतिषबाजी करतात. बॅटिंग करत असताना विपुल का बॅटिंग करतोय. केपी बॉलिंग ट्रॅकवरती कुलदीप स्पर्धेचे आयोजक आहेत ते देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. खोलवर टप्पाचा बॉल अलॉंग विथ कार्पेट मिड विकेट रेंजमध्ये बॉल ट्रॅव्हल डीप मधून फिल्डर बॉलला फेकतील तोपर्यंत इथे मात्र या 2 धावा चित्ताच्या वेगाने हरणाईच्या चप्पळाईनी या 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलाय 44 या धावसंख्येवरती. 44 ऑन बोर्ड. 44 धावा धावफलकावरती. अजूनही शेवटचा बॉल 12th मॅनच्या देखील चेहऱ्यावरती स्माइल आहे कारण की चैलेंजर देखिल मी तो मैंने कंप्लीट चला यहाँ स्लॉट खेला. इस मर्तबा गेंद को भेज दिया तारा मंडल में मिलती हुई चरण चरण चरण. सामना जिंकलाय टीम गणेशन क्लासेस या संघाने. जिंकलेल्या टीमचं हार्दिक अभिनंदन आणि हरलेल्या टीमचे तेवढेच कौतुक. हार्डलक टीम डायमंड ग्रुप